सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी आणि नागपंचमी पहिला सण आहे। तर खूप आनंदाने आणि उत्साहाने तो सगळीकडे साजरा केला जातो। पण मला पण जायचं होतं वारुळाला, पण असं विषय आहे की सध्या वातावरण तर सगळ्यांना माहिती आहे की पावसाचं भरपूर आहे आणि मेन म्हणजे इकडे पुण्यामध्ये जर वारुळ शोधायचं म्हटलं तर ती पण एक खूप मोठी आणि अवघड गोष्ट आहे। तर आमच्या इकडे जे म्हणजे मी जिथे राहते त्याच्या एरियाच्या बॅक साईडला थोडंसं ओपन स्पेस आहे आणि थोडंसं डोंगर टाईप आहे, जिकडे की कधी कधी साप नाग वगैरे पण असतात, त्यामुळे तिकडे वारुळ असण्याची शक्यता आहे। तर मागच्या वर्षी ज्या एरियामध्ये मी गेले होते तो दुसरा एरिया होता, थोडंसं पलीकडच्या साईडला होता आणि तिकडे जाण्यासाठी आता बंदी आहे, म्हणजे तिकडे जातच नाही कोणी, ते बंद केलेली आहे वाट। पण इकडे अजून एक एरिया आहे मला कळाला, तर तिथे पण वारुळ आहे। तर मग संध्याकाळी जर वेळ मिळाला तर मी तिकडे जाऊन येणार आहे, तर ते तुम्हाला पाहायला मिळेल। पण वातावरण पावसाचं आहे, आता थोडंसं कुठं ऊन वगैरे यायला लागले, पण सकाळपासून तर तसंच आहे। आणि संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर जायचं म्हटलं तर टियाला घेऊन जाणं अवघड आहे, कारण जाण्याची जी वाट आहे ती पण अशी एकदम पाऊल वाटेल। तर त्यामुळे बघूया, पुढचा काही बेत तेवढा फिक्स नाही आहे की जाईलच म्हणून, जर जमलंच तर जाईल आणि नाही जमलं तर मग नाही। तर त्यामुळे म्हटलं की आधी घरीच आपण नागाची पूजा करून घेऊया। 1-2 वर्षापूर्वी मी नागाचं चित्र काढलं होतं आणि ते तसंच मी ठेवलं होतं, तर ते आहे माझ्याकडे व्यवस्थित अजून। एक 4-5 दिवसांपूर्वीच मला ते दिसलं, तर म्हटलं चला ठीक आहे, तर त्यामुळे दुसरं काही करण्याची गरज नाही आहे। आणि माती आणून करायचं म्हटलं तर जशी माती लागते तशी नव्हती, त्यामुळे म्हटलं आहे चित्र ऑलरेडी, तर त्याचीच आपण पूजा करूया। तर तीच मी पूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि संध्याकाळी मग घरच्या घरीच जे काही नैवेद्य असेल तर ते पण मी दाखवेन, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर सगळ्यात आधी सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर तयारी तर सगळी झालेली आहे, पूजा आता करायची बाकी आहे। तर चला म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात आधी नागपंचमीच्या शुभेच्छा देऊया आणि त्यानंतर मग आपल्या छानशा पूजेला सुरुवात करूया। तर चला आता पूजा करून घेऊया पटकन। तर चला, नागदेवतेच्या पूजेला सुरुवात केलेली आहे। सगळं जे काही सामान लागणार होतं तर ते जवळ घेतलं। तर नागदेवतेचं मला इथं हे चित्र चिटकवायचं होतं आणि हे जसं की मी आधी सांगितलेलं आहे 2 वर्षापूर्वीच आहे आणि माझ्याकडे हे अजून चांगलं जपून ठेवलं होतं, तर मी याचाच आता वापर करत आहे। तर तसं तर आपण पाहायला गेलं तर बाहेर पण मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळे नागदेवतेचे चित्र मिळतात, त्यासोबत मूर्तीसुद्धा मिळतात म्हणजे मातीचे बनवलेले। तर मी 2 वर्षापूर्वी मातीचा सुद्धा बनवला होता आणि घरीच त्याची छान अशी बनवून पूजा केली होती। तर आता यावेळेस पण मातीचा बनवायचा विचार चालू होता, पण माझ्याकडे तशी माती अवेलेबल नव्हती, म्हणून म्हटलं जे सध्या चित्र आहे तर त्याचीच आपण पूजा करावी। त्यानंतर मी इथे नैवेद्यासाठी लाह्या विकत आणल्या होत्या, तर त्यामध्ये आपल्याला हे एक अशी प्रतिमा मिळते। तर यामध्ये पण सगळंच असतं, जे काही श्रावण महिन्यातले वेगवेगळे सण आहेत त्या सगळ्यांची चित्रे आहेत, जसं की शुक्रवारची जीविताची पूजा, नागदेवतेची पूजा, असं भरपूर काही आहे। तर हे पण मी इथे चिटकवून घेतलं जेणेकरून यांची सुद्धा आज पूजा करता येईल आणि अशा प्रकारे इथे माझी पूजेला सुरुवात झाली होती। सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर म्हणजे सगळे त्यांच्या कामाला गेल्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात केली निवांत अशी। आणि छान वाटतं जेव्हा आपण अशी निवांत आपल्या आपल्या पद्धतीने पूजा करतो, एकदम मन असं प्रसन्न वाटतं। बऱ्याच ठिकाणी नागदेवतेला दूध लाह्या तर नैवेद्य दाखवतात, जसं की आमच्याकडे दाखवतात। तर ते सोडून अजून म्हटलं तर पुरणाचे दिंडसुद्धा असतात, पण आमच्याकडे पुरणाचे दिंड वगैरे काही नसतं, त्यामुळे मी फक्त दूध आणि लाह्यांचाच नैवेद्य दाखवणार आहे। आज जास्त फुलं पण मिळाली नव्हती, त्यामुळे माझ्याकडे एक जे गुलाबाचं फूल होतं तर त्या पाकळ्यांनीच मी छान अशी पूजा केली आणि सगळ्या देव्यांना सुद्धा तेच म्हणजे फूल म्हणून वाहिले। तर अशा प्रकारे माझी नागदेवतेची पूजा झाली। अगं इथं बघ ना जे पप्पा कसं केलंय, इकडे इकडे। आली का स्कूल वरून टिया? नाही आली, मग कुठून आली? दुकानातून आली का? चिडली आहे टिया, तिला तिच्या मनावरचे कपडे नाही घालू दिले का लगेच चिडती टिया, कशी करते बघा सगळा। टिया बाळ, टिया बाळ, टिया बाळ, टिया बाळ,
तिला एक दोनच ड्रेस खूप जास्त आवडतात आणि तेच पाहिजे तिला रोज घालायला, बाकी काही नको. हो ना टिया? हो म्हणते अजून. बघा इथं काय केले बघ ना. तू सांग ना कोणी केले. जे पप्पा असते म्हणलं ना तुला. जे पप्पा आहे ना मग ते. मम्मीनं कसे केले मग जे पप्पा बघ ना. जे पप्पा कर लवकर चल. नाही करत. ऐकत नाही का मम्मीचा. मी देणार नाही मग तुला खायला. ऐकत नाही ना मम्मीचा. हा सांग मग. नाही आताच सांग ना. बरं चल मग पटकन जे पप्पा कर. चलो जल्दी. जे पप्पा कर. खरं खरं कर ना. नीट बघू दे कशा करती. जे पप्पाचं घेते ना मग तू. डोकं ठेवून कर ना. बरं बघू देते. काय बघायचं बघायचंय का ते लाया. हा बरं बघ चल ये. हा जे पप्पाला हे स्नेक आहे का ते. जे पप्पा त्याला काय आवडते दूध आवडते म्हणून दुधाचं नैवेद्य आणि लाया म्हणून लायाचं नैवेद्य. कळलं का. तू कशाला घेतला का लाया. मग तुझे पप्पाचा नमस्कार करून घेतली नाही का. जय पप्पा तसं नाही. जय पप्पा सॉरी म्हणायचं. मी नमस्कार करते आणि तुझा नैवेद्य खाते म्हण. नमस्कार करते आणि नैवेद्य खाते म्हण तुझं म्हण ना. म्हण ना लवकर. मग देत नाही ते पुढच्या वेळेस. तुला म्हणलं होतं ना देते म्हणून जय पप्पा नैवेद्य. लवकर कर नमस्कार. परत एकदा कर बाळा. नैवेद्य घेतला ना मग अजून करायचं असते. म्हण सॉरी म्हण नैवेद्य घेतला. कोण देते ना. दुपारनंतर मग भात वरण पण झालं होतं आणि त्यासोबत इकडे माझं चालू होतं पापड तळणं. पापड कुरवडीसुद्धा तळून घेतली. त्यानंतर चपात्या बनवणार होते. सगळा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर नागदेवतेला दाखवून नंतर मग आम्ही जेवण केले. हा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.